नागपुर के लकड़गंज इलाके में चावल के कारोबारी से करीब 20 लाख रुपए की ठगी का मामला सामने आया है। पुलिस ने इस मामले में 5 आरोपियों के खिलाफ केस दर्ज किया है। जानकारी के अनुसार पीड़ित कारोबारी पीयूष दीवान ने 500 क्विंटल चावल खरीदने के लिए आरोपियों के खाते में 19,92,000 रुपए ट्रांसफर किए थे, लेकिन आरोपियों ने ना तो चावल की डिलीवरी दी और ना ही पैसे वापस लौटाए। कई बार संपर्क करने के बावजूद आरोपी टाल मटोल करते रहे। आखिरकार परेशान होकर पीड़ित ने लकड़गंज पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई, जिसके बाद पुलिस ने 5 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया। आगे की जांच जारी है। पीयूष दिवान का म्हणून आहे, ज्यांची सनराइज ॲग्रो नावाची कंपनी कच्ची विसा ग्राउंडच्या जवळ आहे। यांचा एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता। त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की त्यांचा तांदळाचा डीलरशिपचे व्यवसाय आहे आणि तांदूळ घेण्यासाठी त्यांनी चंद्रपूरचे जे आरोपी आहेत साईलीला स्टीम्स खरबी यांच्याकडे त्यांनी एक व्यवहार करून त्यांना साधारण 20 लाख रुपये त्यांनी तांदूळ मिळवण्यासाठी त्यांना नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांना पाठवले होते आणि त्या आरोपी हे त्याला त्याच्या बदल्यात तांदूळ पाठवणार होते। परंतु प्रत्येक वेळेला त्यांनी तांदूळ पाठवण्यावरती वेगवेगळी कारणं देऊन टाळाटाळ केली। त्यानंतर त्यांनी कंटाळून पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता। त्या अर्जावरून मग आपण माननीय वरिष्ठांच्या परवानगीनुसार काल त्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पीएसआय भंडारे करत आहेत। आरोपींना आणून त्यांच्याकडे चौकशी करण्याची काम चालू आहे। सध्या आपण 5 आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यांच्याशी बरोबर फिर्यादीचं बोलणं झालेलं होतं किंवा व्यवहार ठरला होता। असे 5 आरोपी आहेत। त्या आरोपी आणल्यानंतर त्यांचा इतरांशी कोणाशी संबंध होता का, त्याच्यामध्ये कोणाचा अजून इन्व्हॉल्वमेंट होता का, याची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आरोपी वाढतील की नाही हे बघता येतील। सध्या प्राथमिक तपास चालू आहे। आरोपींना आणून त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे।